हलकर्णीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन, शाळा महाविद्यालयात झाले प्रतिमा पूजन आणि व्याख्यानाचे कार्यक्रम। गडिंग्लज तालुक्यातील हलकर्णी इथं विविध शाळा आणि महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं। विविध मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि व्याख्यानाचे कार्यक्रम झाले। विद्या मंदिर गांधीनगरमध्ये मुख्याध्यापिका वैशाली जोशीलकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। चिमुकल्या मुलींनी सावित्रीबाई फुले यांची लक्षवेधी वेशभूषा केली होती। अध्यापिका सुनीता जाधव यांसह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते। हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये प्राचार्य RS पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी प्राचार्य पाटील म्हणाले, ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचं स्थान नव्हतं, शिक्षण आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवलं होतं, त्या काळात सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी कार्य केलं। त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका असून विद्यार्थिनींनी यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यावी। अमृता कोळी, प्रीती तुपूरवाडी, स्नेहा धनगर यांनी सावित्रीबाईंचं जीवन आणि कार्य यांची माहिती दिली। सावित्रीबाईंच्या जीवनावर प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती। यावेळी शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होत्या। उर्दू विद्या मंदिरमध्ये सावित्रीबाई फुले यांचं प्रतिमा पूजन मुख्याध्यापिका परवीन दीडबाग यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी अफसाना नंदीकर, बाबालाल अत्तार, जाहिद पटेल, निलोफर बागवान यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते।